शिकेकाई खरेदी करायला गेले होते त्यावेळेस मला दोघी तिघींनी विचारलं की ही शिकेकाई लावायची कशी, याचा फेस होतो का, याचं पाणी वापरायचं की डायरेक्ट शेंगाच लावायच्या केसांना, ह्यांना शिजवून घ्यायचं की भिजवायचं, बरं किती वेळ भिजवायचं. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. कारण तुमच्यापैकीसुद्धा बऱ्याच महिलांना हा प्रश्न पडत असेलच की शिकेकाई लावायची कशी, त्याची पावडर लावायची, त्याची पेस्ट लावायची की त्याचं पाणी आहे ते लावायचं. आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की शिकेकाईचा शॅम्पू कसा तयार करायचा. एकदम केमिकल फ्री असा शॅम्पू आपण तयार केला आणि त्याला रिस्पॉन्सही खूप चांगला मिळत चालला आहे. व्ह्यूज पण त्याचे खूप चांगले वाढत चाललेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हा शिकेकाईचा शॅम्पू आपण केसांना लावायचा कसा किंवा शिकेकाई केसांना लावायची कशी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार, मी भारती. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी काय करायचं, तुम्ही केस ज्या दिवशी धुणार आहात, आता आठवड्यातनं 2दा धुत असाल, आठवड्यातनं 1दा धुत असाल, जेव्हा कधी केस धुताना आपण काय केलेलं होतं की शिकेकाईचा शॅम्पू आपण स्टोअर करून ठेवला होता, बाटल्यांमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर केला होता. तर आता आपल्याला तो आहे तसाच नाही वापरायचा. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की डायरेक्ट तो शॅम्पू फ्रीजमधनं काढून केसांना लावू नका. कारण पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, थंडी आहे, एखाद वेळेस ते बाधू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही ते हलकंसं गरम करायचं, उकळवायचं नाही. कारण उकळवायला जर गेलात तुम्ही तर त्याचा फेस होऊ शकतो आणि भांड्याच्या बाहेर पडू शकतो आणि आपला सगळा शॅम्पू वाया जाऊ शकतो. त्याच्यामुळे तो शॅम्पू अजिबात उकळायचा नाही, हलकासा गरम करायचा आहे की जेणेकरून आपल्या केसांवरती ओतताना आपल्याला त्रास होणार नाही. ज्यावेळेस तुम्ही आंघोळीला बसताय, केस धुवायला बसताय, तर जे पाणी तुम्ही घेतलेलं आहे आंघोळीसाठी, तर तेच थोडंसं तुम्ही हलकंसं एकदम कमी क्वांटिटीमध्ये, जेणेकरून त्याचं टेम्परेचर जे एकदम लो झालेलं आहे ते नॉर्मल होईल, म्हणजे केसांना ओतण्याजोगं होईल, केस धुण्याजोगं होईल, इतकं पाणी टाकलं तरी चालेल. ते डायल्यूट होणार नाही, नॉर्मलच राहील, इतका अंदाजावरतीच पाणी टाकायचं. ही खूप महत्त्वाची टिप आहे. हे नाही तर तुम्ही म्हणाल फ्रीजमध्ये हिनं स्टोअर करायला सांगितलं, आम्ही डायरेक्ट वापरलं ना, आम्हाला सर्दी झाली, आम्हाला खोकला झाला, आमचं डोकं जाम झालं, तर ह्या तक्रारी नको. त्याच्यामुळे हा शॅम्पू थोडासा हलकासा गरम करून घ्या किंवा तुमचं आंघोळीचं जे गरम पाणी आहे ते त्याच्यात थोडंसं मिक्स करा. यानंतर काय करायचं, तुम्ही केस धुवायला बसल्यानंतर तुमच्या केसांचे 2 भाग करायचे. मधोमध भाग पाडून इकडे थोडा भाग ठेवायचा केसांचा, इकडे थोडा भाग ठेवायचा. सुरुवातीला एक साईडचे केसांवरती आपल्याला ती शिकेकाई आपल्याला ओतायची आहे. तुमची जर का खूप घट्टसर स्वरूपात जर असेल तर तुम्हाला फार लागणार नाही, ती अगदी थोडी थोडी लागेल. तर तुम्ही ती स्काल्पवरती अशी ओतून चोळू शकता, इकडे इकडे ओतू शकता. घट्ट स्वरूपात असेल तर, खूप जास्त पातळ झाली असेल किंवा पातळ झाली असेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला त्याची क्वांटिटी जास्त लागणार आहे. आता शिकेकाईची जी क्वांटिटी आहे ती तुमच्या केसांच्या लेंथवरती, आता माझी हाफ लेंथ आहे केसांची, तर मला एक मग सफिशियंट आहे केस धुण्यासाठी, इतका मला शॅम्पू पुरेसा आहे. तर तुमच्या केसांच्या लेंथवरती डिपेंड आहे की तुम्हाला किती शॅम्पू लागणार आहे, तर त्यानुसारच तुम्ही त्याचं प्रमाण घेऊ शकता. तर काय करायचं, सुरुवातीला केसांचे मधोमध 2 भाग करायचे, मधोमध एक भाग पाडायचा, 2 भाग करायचे केसांचे आणि एका साईडला अगोदर केसावरती ओतायचं, स्काल्पवरती लावायचं आणि नंतर हाताला असं चोळायचं. आता तुम्ही म्हणाल की पाणी ओतलं आहे आणि ते डायरेक्ट वाहून गेलं आहे, तर असं होत नाही. ते सुरुवातीला तुम्हाला फेस अजिबात जाणवणार नाही, नुसतंच पाणी ओतलं आहे आणि केसांवरती तुम्हाला काहीच धुतल्यासारखं जाणवणार नाही, असं होईल. कारण का, आपल्याला शॅम्पूची सवय लागलेली आहे. आपण काय करतो, शॅम्पूची पुडी किंवा एखादा ड्रॉप घेतो, केसांवरती ओततो, पटकन त्याचा फेस होतो, आपल्याला ते धुतल्यासारखे वाटतं. शिकेकाईचं तसं होत नाही, तुम्हाला नॉर्मल पाणी ओतल्यासारखा फील येईल, पण तसं होणार नाही. ते तुम्ही केस व्यवस्थित धुवून निघतात. तुम्ही कितीही ऑइल केलेलं असू दे, केसांना कितीही ऑइलिंग केलेलं असू दे, ते शिकेकाईनं धुवून निघतं. तुमच्या स्किनला तुमचे हात टच झाले पाहिजेत, एवढं लक्षात ठेवायचं. तुमच्या स्काल्पला तुमचा मसाज झाला पाहिजे, तेव्हाच ते व्यवस्थित खळखळून केस धुतले जाऊ शकतात. तुम्ही नुसतं पाणी ओतलं आहे आणि वरच्यावर असं फक्त चोळलं आहे तर यानं केस धुतले जात नाहीत. तुम्ही शॅम्पू यूज करा किंवा शिकेकाई यूज करा, हे असं धुतलं जात नाही. त्याच्यामुळे तुम्ही हे कटाक्षाने लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस तुम्ही शॅम्पू केसांवरती ओतताय, शिकेकाई केसांवरती ओतताय, तर त्यावेळेस तुमच्या स्काल्पला व्यवस्थित मसाज झाला पाहिजे. एकदम अशी बोटं आतमध्ये घालायची आणि असा मसाज करायचा.
संपूर्ण स्किनला तुमचा टच झाला पाहिजे, तुमचं थोडंसं प्रेशरसुद्धा लागलं पाहिजे आणि मुळांपर्यंत तुमच्या केसांना चोळून निघालं पाहिजे. आणि त्यानंतर काय करायचं, संपूर्ण केस अशा हातात घ्यायचे आणि इथून असं चोळायचं. तुम्हाला फेस हा चोळल्यानंतर जाणवायला लागेल. ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला केस धुवायला लागता त्यावेळेस तुम्हाला फेस जाणवणार नाही, तर तुम्हाला तेव्हा फक्त पाणी ओततंय असंच जाणवेल. मग तुम्ही म्हणाल की केस तर धुतल्यासारखेच वाटत नाहीत, पण ते ॲक्च्युली धुवून निघतात. मग नंतर त्याचा फेस होतो. तुम्हाला खूप जास्त फेस हवा असेल तर तुम्ही त्याच्यात रिठाचं प्रमाण वाढवू शकता शॅम्पू बनवण्याच्या वेळेस. तर तेव्हा तुम्हाला भरपूर असा आपल्या ब्रँडेड कंपन्यांच्या शॅम्पूसारखा फेस जाणवेल. त्यानंतर काय करायचं, तुमच्या नॉर्मल पाण्याने, जे आंघोळीला पाणी घेतलेलं आहे साधं पाणी, तर त्यानंतर तुम्हाला केस धुवायचे. केस धुताना सुद्धा त्या सगळ्या स्टेप्स करायच्या ज्या तुम्ही सुरुवातीला शॅम्पू लावताना केल्या होत्या. काय काय, 2 भाग पाडलेले आहेत, केसांच्या आतमध्ये मसाज करायचा, तुमच्या स्किनला टच झाला पाहिजे इतके आतमध्ये बोट गेले पाहिजेत, व्यवस्थित चोळलं पाहिजे, मुळांसकट सगळी डर्ट निघाली पाहिजे. त्यानंतर केसांना तुम्ही असं हातावरती चोळलं पाहिजे. ह्या सगळ्यामुळे तुमचे केस एकदम स्वच्छ निघतील. केसामधील कोंडा असेल, केसामधील घाण असेल, बॅक्टेरियाज असतील, तर ते सगळे जे घामामुळे होतात तर ते सगळे एका वेळी निघून जातील आणि एकदम व्यवस्थित स्वच्छ असे केस निघतात. आता ज्यांना वाटतं की शिकेकाईने केस व्यवस्थित धुतले जात नाहीत, तर या पद्धतीने धुतल्यावर आता मला नाही वाटत की कुणी म्हणेल की केस धुतले जात नाहीत. एकदम स्वच्छ निघतात केस. आता केस कसे धुवायचे हे तर आपण पाहिलं, पण आता केस धुताना काही गोष्टींची काळजी घ्यायची आपल्याला. तर ती कोणती, तर पाहूयात. सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस तुम्ही शिकेकाई यूज करताय तर त्यावेळेस तुमचे डोळे हे घट्ट मिटले पाहिजेत. त्याचं कारण असं की शिकेकाई ही अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीची आहे, खूप जास्त प्रमाणात तिची ॲसिडिटी आहे, तर त्याच्यामुळे ती जर का डोळ्यामध्ये जर गेली तर खूप जास्त चुरचूर होते, अक्षरशः मिरची झोंबल्यासारखी डोळ्याला चुरचूर होते. घाबरायचं काही नाही, त्याला डोळ्याला काही फार इजा होत नाही, फक्त चुनचुन होते. असं जर झालं तर आपलं साधं थंड पाणी जे आहे त्यानं डोळ्यावरती असा हपका मारायचा आणि डोळा व्यवस्थित धुवून काढायचा. आणि त्याच्यातूनही नाही राहिलं तर बर्फ जो आहे तो डोळ्यांवरती फिरवायचा, आगाग थांबून जाईल. पण शिकेकाई धुताना एवढी काळजी घ्यायची की ती डोळ्यात गेली नाही पाहिजे, पण चुकून जर गेलीच तर हे उपाय फायदेशीर ठरू शकतात. दुसरी काळजी काय की तुमचा शॅम्पू खूप जास्त प्रमाणात पातळ झालाय, म्हणजे अगदीच पाण्यासारखा झालाय, तर यावेळेस काय करायचं की एखादं पसरट भांडं मधोमध ठेवायचं, समोर ठेवायचं आपल्या, आणि केस आपले ज्यावेळेस आपण धुवायला घेतो तर ते खाली मान करून केस असे त्या भांड्यामध्ये सोडायचे. आणि त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही शॅम्पू ओतताय तर तो शॅम्पू पूर्णपणे असा उगाळला जाईल, कारण तो पूर्णपणे पातळ झालेला आहे, तो पाठीत पडेल. तो पुन्हा एकदा मगात घ्यायचा आणि केसांवरती ओतायचा. आता तुम्ही म्हणाल, शिवाई ते घाणेरडं पाणी तू पुन्हा केसांवरती ओतायला लावतेस का? तर जोपर्यंत तुम्ही केसांना मसाज करत नाही, चोळत नाहीत, तोपर्यंत त्याची घाण निघत नाही. त्यामुळे ते पाणी आहे असं पडलेलं असतं, तुम्ही ते पुन्हा यूज करू शकता. शिकेकाईचा रंग एकदम असा भेडूळ स्वरूपात होतो, तेव्हा समजायचं तुमच्या केसांमधली घाण निघालेली, तेव्हा ते पाणी वापरायचं नाही. तिसरी काळजी काय घेणार तुम्ही की ज्यावेळेस शिकेकाईने तुम्ही केस धुतलेले आहेत तर त्याच्यानंतर कुठलंही केमिकल युक्त असं कंडिशनर नाही वापरायचं. कारण का, शक्यतो गरज पडत नाही, कारण ऑइलिंग केल्यानंतर जर का तुम्ही शॅम्पू केला तर तुमचे केस व्यवस्थित सिल्की होतातच, त्याच्यामुळे तुम्हाला कंडिशनरची गरज पडत नाही. जर तुम्हाला वाटतच असेल तर प्री मास्क वापरू शकता तुम्ही, प्री कंडिशनर वापरू शकता, हेअर कंडिशनर कुठल्याही घरगुती स्वरूपाचं, तर ते तुम्ही वापरू शकता. पण नंतर नाही, कारण का केमिकल आणि हे पूर्णपणे हर्बल युक्त शॅम्पू आहे, तर त्यांचं मिसरिॲक्शन होऊ नये केसांवरती, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यानंतर कुठल्याही केमिकल युक्त असा कंडिशनर वापरणार नाही. ही एक काळजी घ्यायची. त्याच्यानंतर 4 नंबरला मी सांगेन की ज्यावेळेस तुम्ही शिकेकाईनं केस धुता त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जरी गाळून घेतला असेल, सगळा शॅम्पू गाळून मगच तो बाटलीमध्ये भरला असेल, तरी सुद्धा त्याच्यामध्ये शिकेकाई रिठाचे पार्टिकल्स येतात, कण येतात. ज्यावेळेस तुम्ही केस धुवायला जातात तेव्हा ते कण तुमच्या केसांमध्ये अडकतात. तर ते धूत बसायचे नाहीत, कारण तुम्ही असं किती जरी पाणी ओतलं तर ते केसांमधून निघणार नाहीत. तर ते ज्यावेळेस तुम्ही केस विंचरायला लागतात त्यावेळेस त्या कंगव्याबरोबर ते केस आपोआप निघतात, किंवा जेव्हा केस तुम्ही झटकता, पुसता त्यावेळेस सुद्धा ते निघून जातात. पण ज्यावेळेस तुम्ही केस धुवायला बसतात त्यावेळेस ते निघण्यासाठी खूप पाणी ओतायचं नाही, खूप जास्त चोळत बसायचं नाही. केसांचे मुळे सैल होऊ शकतात आणि केस तुटू शकतात.
त्याच्यामुळे किंवा केस खूप जास्त ड्राय पण होऊ शकतात, त्याच्यामुळे तुम्ही अजिबात त्यांना जास्त चोळत बसायचं नाही. हे महत्त्वाची गोष्ट आहे. खूप जणींना माहीत नाही आहे की ते शिकेकाईचे पार्टिकल्स जेव्हा केसांमध्ये अडकतात त्यावेळेस त्यांना ते काढण्याचा प्रयत्न करायचा नाही. ज्यावेळेस तुम्ही केस विंचरायला लागाल त्यावेळेस ते कंगवाबरोबर निघून जातात. शॅम्पूने ज्यावेळेस तुम्ही केस धुता, कुठल्याही दुसऱ्या ब्रँडच्या शॅम्पूने जेव्हा केस तुम्ही धुतात त्यावेळेस तुम्हाला एकदम सॉफ्ट, सिल्की, मऊ असे केस जाणवतात. तर शिकेकाईकडनं ती अपेक्षा ठेवायची नाही. मी सुरुवातीलाच सांगितलं, शिकेकाईची ॲसिडिटी खूप जास्त असते, त्याच्यामुळे केसांचं पूर्णपणे इतकं जास्त क्लिन्झिंग होतं. आता तुम्ही चेहऱ्याला जेव्हा फेस वॉश करता तेव्हा पूर्ण डर्ट, ऑइल जेव्हा चेहऱ्यावरची निघून जाते तेव्हा तुमचा चेहऱ्याला असा खरखरीत आवाज येतो, म्हणजे पूर्ण क्लीन झाल्याचं ते काय म्हणायचं आपण, साईन आहे. तसंच केसांचं पण आहे. तुमचे केस पूर्णपणे स्वच्छ निघालेले आहेत हे त्याचं साईन असतं. त्याच्यामुळे केस तुम्हाला असे थोडेसे चरबट किंवा रफ लागतात, सॉफ्ट लागत नाहीत. त्याच्यामुळे शिकेकाईकडनं तुम्ही सॉफ्ट केसांची अपेक्षा ठेवायची नाहीत. कंडिशनर केल्यासारखे केसांचे सगळे प्रॉब्लेम्स ह्या शिकेकाईनं निघून जातात. केसांमधील कोंडा निघून जातो, केसांची गळती थांबते, केसांमधील सगळी डर्ट निघून जाते, केसांचा पोत सुधारतो, केसांना शाईन येते, केसांना वाढ लागते. केसांचे म्हणजे जेवढे पण प्रॉब्लेम आहेत ना केसांचे तेवढे सगळे ह्या शिकेकाईने, रिठा शिकेकाईने सॉल्व्ह होतात. पण केसांना जो मऊ असा स्मूथनेस यायला पाहिजे ना तो तेवढा येत नाही. तर ते आणण्यासाठी तुम्ही एखादा प्री मास्क वापरू शकता किंवा कंडिशनर वापरू शकता. महिन्यातून एकदा कुठल्याही प्रकारचं हर्बल कंडिशनर जे घरगुती स्वरूपात तुम्ही बनवलेलं असेल तर ते वापरू शकता किंवा मेहंदी ट्राय करू शकता. सिल्की होतील, खूप सिल्की होतील, सुळसुळीत असे मस्त, ॲडव्हर्टाईजमध्ये दाखवतात अगदी तसेच केस होतील, पण सॉफ्ट होणार नाहीत. तर मंडळी, या संदर्भात आणखीन तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, तुम्हाला त्याची उत्तरं दिली जातील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, ही होती आजची माहिती. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत असलेलं बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला कळतील की माझे नवीन व्हिडिओ कधी अपलोड झालेत ते. तर मंडळी, पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या विषयासहित वेगळा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.